हाय फ्रेंड्स, हाव आर यू? आय एम विद्या पोद्दार. ओळखलेच असेल आपला मराठी इंग्लिशमधून आपण इंग्लिश भाषा आपण मराठीमधून शिकतो, बरोबर. आणि आत्तापर्यंत आपले जवळजवळ 34 व्हिडिओ ग्रामरचे झालेले आहेत आणि आज हा 35वा व्हिडिओ आपण शिकणार आहोत. हां, तर मला वाटतं तुम्हाला कळत असणार आणि नसेल कळत तर तुम्हाला मी नेहमी सांगते की कॉमेंट्समध्ये मला विचारत जा, ओके. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त काय करा, शेअर करा. की आपला उद्देश काय आहे सर्वांचा, की अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, की जेणेकरून सगळे विद्यार्थी शिकतील, सगळी मुलं तुम्ही शिकाल आणि आपण सगळ्यांनी इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात करू आणि चांगलं आपण अभ्यास करू शकू याच्या पुढे, बरोबर. आता आपण थोडा ग्रामरचा म्हणजे असा थोडासा कठीण असा भाग हळूहळू शिकणार आहोत. पण अर्थात हा कठीण भाग तुम्हाला तेवढं कठीण वाटणार नाही, कारण आपलं स्ट्रक्चर सेम आहे आणि ते स्ट्रक्चर एकदा लक्षात आलेलं असेल वाक्यरचनेचं तर तुम्हाला काहीच कठीण जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक भाग नीट बघा. नाही समजलं तर पुन्हा रिवाइंड करून बघत जा, पुन्हा पाठी जा, बघा आणि कशी वाक्यरचना केली बघा आणि त्यानुसार सोडवायचा प्रयत्न करा, ओके. तर आपण लेट स्टार्ट. आपण व्हिडिओकडे वळूया. तर आजचा आपला भाग आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळ पूर्ण म्हणजे काय, तर भविष्यकाळातलीच घटना आहे पण ती भविष्यकाळात पूर्ण झालेली आहे असं आपल्याला दाखवायचं. म्हणजे आपली ज्या काय आहे आपण असं योजणार आहोत मनामध्ये ही गोष्ट त्यावेळेला पूर्ण झालेली असेल असं आपण मनामध्ये विचार करणार आहोत आणि हे मनामधल्या गोष्टी आपल्याला सांगण्यासाठी हा काळ वापरायचा आहे, पूर्ण भविष्यकाळ. ओके. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन असे 3 प्रकार तुम्हाला तर माहिती आहे. ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. यावेळेला मी पॉझिटिव्ह न लिहिता मुद्दाम ॲफर्मेटिव्ह लिहिलेला आहे. हळूहळू आपण इंग्रजीच्या कठीण शब्दांकडे पण येऊया. ॲफर्मेटिव्ह आता तुम्हाला माहिती झालं, बरोबर. आता ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर आपलं नेहमीच. पहिला कोण पाहिजे आपल्याला, करता पाहिजे म्हणजे सब्जेक्ट, ओके. आता फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर टेन्स आहे, बरोबर. मग फ्युचर टेन्स आहे म्हटल्यावर आपल्याला कोण पाहिजे, विल पाहिजे, हे लक्षात ठेवा. हां, आणि परफेक्ट आहे तो परफेक्ट म्हणजे तो पूर्ण झालेला आहे दाखवायचं म्हणजे विल आणि ह्याच्या बरोबर लावायचं हॅव. काय लावायचं, विल हॅव म्हणजे विल आणि हॅव. लक्षात ठेवा सब्जेक्ट कोणी असू दे, आय, वी, दे, ही, शी, इट, कोणी असला तरी आपल्याला काय लिहायचं, सहाय्यकारी क्रियापद हे विल हॅव. लक्षात आलं. हां, आणि त्याच्यानंतर क्रियापद जे आहे, कोणती क्रिया आहे त्या क्रियापदाचं तिसरं रूप लावायचं आहे. जी कोणती क्रिया आपण दाखवणार आहोत तर त्या क्रियापदेचं तिसरं रूप दाखवायचं. तुम्हाला आतापर्यंत तिसरं रूप माहिती आहे, V3. तर म्हणजे आता गो असेल तर गो, वेंट आणि गॉन, तर मग गॉन हे जे तिसरं रूप आहे ते इथे वापरायचं आहे, बरोबर. किंवा तिसरं रूप मोस्टली रेग्युलर वर्बमध्ये एडी लावून वापरलं जातं, त्या प्रकारचं इथे वापरायचं आहे. तर हा झाला ॲफर्मेटिव्हचा आहे. त्याच्यानंतर निगेटिव्हमध्ये सेम स्ट्रक्चर आहे, फक्त इथे सब्जेक्ट आणि इथे विल तर पाहिजेच आणि विल नंतर मग लावायचे नॉट, विल नॉट हॅव. लक्षात आलं, विल नॉट हॅव आणि मग पुढे विल. तर हे फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला हा काळ एकदम सोपा जाईल. लक्षात ठेवायचं आहे काय, फ्युचर टेन्स आहे म्हणून विल आणि परफेक्ट आहे म्हणून हॅव आणि वीचं तिसरं रूप. तसंच निगेटिव्हमध्ये विल नॉट हॅव आणि वीचं तिसरं रूप. आणि क्वेश्चनमध्ये काय, आपण प्रश्न करताना नेहमी आपण माहिती आहे जो पण सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपण पहिलं घेणार, म्हणजे विल आपण पहिलं घेणार, बरोबर. विल आपण पहिलं घेतल्यानंतर जो कोणी सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपण घेणार आणि नंतर हॅव, ओके. त्याच्यानंतर V3चं रूप जे काय असेल ते आणि मग प्रश्नचिन्ह. लक्षात आलं तुमच्या, ही साधी सोपी हे लक्षात ठेवायचं. जे काय सहाय्यक क्रियापद असेल ते आपण पहिलं घेतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि हॅव हे जे आहे परफेक्टचं दाखवायचं म्हणून हॅव घ्यायचं आणि पुढे वीचं तिसरं रूप आणि मग ऑब्जेक्ट तुमचं जे काय असेल ते पुढे लिहिलं तरी हरकत नाही. सगळीकडे जे काय येईल ते आपण नंतर लिहू शकतो. ह्याच्या पुढे आपण ऑब्जेक्ट पण लिहू शकतो, ह्याच्या पुढे आपण ऑब्जेक्ट दाखवू शकतो. तर ह्या प्रकारे तुम्ही
वाक्यरचना लक्षात ठेवा. ओके, तर आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं म्हणजे हे पूर्ण भविष्यकाळ म्हणजे नक्की काय हे आपल्याला बघताना आपल्याला माहिती आहे आता आपण बोलतोय नाऊ वी आर टॉकिंग विथ इच अदर मीन्स आय एम टीचिंग अँड यू आर लर्निंग. हे आपली क्रिया आता चालू आहे बरोबर. ही क्रिया आता नाऊ चालू आहे म्हणजे ही प्रेझेंटमध्ये आहे बरोबर. आपली क्रिया चालू आहे. ही इकडची जी क्रिया आहे ती पास्टची असणार म्हणजे घडून गेलेली वगैरे आधीची क्रिया असणार. आपण आपल्याला बघायचे फ्युचरची म्हणजे आपली क्रिया कुठे असणार इकडे फ्युचरची. पण ही फ्युचरची क्रिया इकडे असताना ही क्रिया पूर्ण झालेली आहे असं आपल्याला दाखवायचं. काय करायचंय पूर्ण झालेली आहे ती क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे आपण ॲज्युम करतोय की पूर्ण होणार आहे की अगदी पूर्ण होणारच आहे तेव्हा असं आपण सांगतोय ठामपणे. तर त्यावेळेला फ्युचरमध्ये नाव आणि ह्या फ्युचरमध्ये ही क्रिया या क्षणाला पूर्ण झालेली असेल म्हणजेच हा काय होणार फ्युचर परफेक्ट टेन्स. लक्षात आलं. ही क्रिया इथे पूर्णच झालेली असेल असं आपण दाखवतोय. तर ह्या प्रकारे आपल्याला दाखवायचंय. ओके, आता ह्याच्यामध्ये कॉमन एक्सप्रेशन काय असतं तर साधारणतः इथे दोन शब्द वापरले जातात ह्या वाक्यांमध्ये बाय आणि बिफोर. हे दोन शब्द बऱ्याच वाक्यांमध्ये असतात सगळीकडे असतात असं नाही पण मोस्टली फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये बाय आणि बिफोर या दोन शब्दांचा वापर केला जातो. बाय दॅट टाइम, बाय 9 o'clock, बाय नेक्स्ट डे किंवा बिफोर दॅट टाइम, बिफोर नेक्स्ट डे, बिफोर टुमॉरो म्हणजे बिफोर द नेक्स्ट इयर. ह्या प्रकारे आपण शब्द वापरतो बरोबर. तर आता आपल्याला वाक्यरचना बघूया कशी वापरली जाते आणि कुठे कशी वापरली म्हणजे कुठे वापरली जाते. तर एक पहिलं त्याचं यूज आहे ते म्हणजे बिफोर स्पेसिफिक टाइम म्हणजे एक ठराविक वेळ दिलेले तेव्हा मी पूर्ण करणार आहे हे आपल्याला दाखवायचं. म्हणजे आता नाही तर कधी पूर्ण करणार आहे मी एक वेळ देतो त्यावेळेला बघ पूर्ण झालेली असेल हे माझं एम आहे. तर मग आता हे बघ इथे काय वाक्य आहे ते पुढच्या जुलैपर्यंत घर खरेदी करतील. हा मला एक सांगायचं मी आज मराठीमध्ये वाक्यरचना केली का बरं केली असेल अशी तर ह्याचं कारण असं ह्याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे तर ते तुमची गडबड होऊ नये म्हणून मी ह्याच्यामध्ये तोंडी न सांगता ह्यावेळेला मराठीमध्ये पण वाक्यरचना लिहून दिली आणि त्याच्या खालोखाल आपण इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट करूया म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल. आणि जर तुम्हाला हे असं प्रकार आवडत असेल तर मी पुढच्या वेळेला पण असंच म्हणेन मला असंच तुम्हाला शिकवत जाईल. पण तुम्ही मला कॉमेंट्समध्ये तसं सांगा की मॅडम हे बरोबर आहे आम्हाला कळतंय तर मग मी ह्याच प्रकारे तुम्हाला सांगत जाईल. ओके ओके ते पुढच्या जुलैपर्यंत घर खरेदी करतील म्हणजे आता हे पॉझिटिव्ह वाक्य आहे अफर्मेटिव्ह वाक्य. ते म्हणजे एकापेक्षा जास्त लोक आहेत हां आई बाबा काका काकू कोणतरी असतील तर त्यांनी ते घर खरेदी करतील अशी आशा व्यक्त केलेली आहे. तेव्हा कधीपर्यंत पुढच्या जुलैपर्यंत. हां मग आता काय ते म्हणजे कोण दे बरोबर. ते म्हणजे आपण कोण म्हणणार दे आणि ते काय करणार घर खरेदी करतील खरेदी करणार आहेत ते काहीतरी करतायत म्हणजे आपण इथे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय दे विल हॅव. पहिलं काय घ्यायचंय दे विल हॅव. हां विल आणि हॅव हे दोन वेगवेगळे शब्द आहेत नाही ते एकत्र लिहा. दे विल हॅव आणि मग काय करणार आहेत खरेदी करणं. खरेदीला करतेला एकतर आपण तुम्ही बाय पण वापरू शकता किंवा परचेस पण वापरू शकता. आपण इथे परचेस घेऊया. परचेसचं तिसरं रूप काय होणार परचेस्ड म्हणजे ईडी लावायचंय. दे विल हॅव परचेस हां परचेस हाऊस. आता मी इथे लिहिते हाऊस कधीपर्यंत पुढच्या जुलैपर्यंत. आता ज्या वेळेला पर्यंत असं येईल तेव्हा लिहायचं इथे बाय पुढच्या म्हणजे नेक्स्ट जुलै. आलं लक्षात कळलं तुम्हाला कसं लिहिलंय ते कसं केलंय ते दे विल हॅव हे तर पुढची गोष्ट दाखवायची म्हटलं आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लागणार आहे ते आहे विल हॅव आणि मग परचेस करणं म्हणजे हे खरेदी करणं हे त्याचं तिसरं रूप परचेस्ड. दे विल हॅव परचेस काय खरेदी करणार आहे हाऊस बाय पर्यंत आहे म्हटल्यानंतर पण आहे बाय नेक्स्ट जुलै. कळलं. आता ह्याचंच आपल्याला समजा निगेटिव्ह करायचं असेल तर कसं करणार आपण दे. आता निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर या विल नंतर काय लागतंय नॉट. इकडे बघा विल नॉट आणि मग पुढे हॅव त्यामुळे तुम्ही कसं लिहिणार दे विल नॉट हॅव
पण वाक्यरचना काय आहे इथे, ते पुढच्या जुलैपर्यंत घर खरेदी करणार नाही, हे त्याने आत्ता सांगितलं, आम्ही नाही करणार त्या पुढच्या जुलैपर्यंत. तर मग दे विल नॉट हॅव परचेस हाऊस बाय नेक्स्ट जुलै. पुढच्या जुलैपर्यंत आम्ही ते घर खरेदी करणार नाही, हे त्यांनी भविष्यकाळ सांगितलेलं आहे. तोपर्यंत त्यांची ती क्रिया झालेली नसणार. ओके. आता इथे आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. हां, हेच वाक्य आपण घेतलंय प्रश्न बनवण्यासाठी. आणि मग जेव्हा प्रश्न बनवायचा असेल तेव्हा आपण काय करतो, तर सुरुवातीला आपण काय घेतो, हेल्पिंग वर्ब घेतो, बरोबर ना. मग आता इथे हेल्पिंग वर्ब कोणतं आहे आपलं, विल हॅव हे आपलं हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर ना. म्हणजे विल आपण पहिलं घेणार, लक्षात आलं, हे विल आपण पहिलं घेणार आणि मग पुढे क्रियापद येणार सब्जेक्ट. हां, विल नंतर काय येणार सब्जेक्ट. आता ते आहे, ते पुढच्या जुलैपर्यंत घर खरेदी करतील का, हो की नाही असं असेल तर विल पहिले येणार, नंतर सब्जेक्ट म्हणजे दे, ते आहे ना, तेच होणार दे, आणि नंतर हॅव, बरोबर, आणि नंतर परचेस V3 ना, आपण खरेदी करणार म्हटल्यानंतर इथे होणार परचेस. कधी, ते पुढच्या जुलैपर्यंत, म्हणजे काय येणार इथे बाय नेक्स्ट जुलै. कसं वाटणार तुम्ही, विल दे हॅव परचेस बाय नेक्स्ट जुलै, ते नेक्स्ट जुलैपर्यंत, पुढच्या जुलैपर्यंत घर खरेदी करणार आहेत का, येस दे विल. उत्तर कसं देणार, होकारार्थी असेल येस दे विल, आणि नकारार्थी असेल तर नो दे विल नॉट किंवा दे वोंट. त्या विल नॉटचं काय होणार आहे इथे, काय होतं इथे शॉर्ट मध्ये वोंट, दे वोंट असं पण लिहू शकता. आणि समजा आपल्याला असं विचारायचंय ते पुढच्या जुलैपर्यंत घर खरेदी करणार किंवा नाही हे आपल्याला इथे समजलं, पण ते कुठे खरेदी करणार हे विचारायचं असेल तर त्या कुठेसाठी शब्द काय आहे, वेअर. मग तो फक्त वेअर हा शब्द कुठे लावायचा, इकडे WH शब्द हे जे हेल्पिंग वर्ग आहे त्याच्या आधी लावायचा, म्हणजे ही वाक्यरचना पूर्ण झाली. म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे काय करता, प्रश्न बनवू शकता, बरोबर. येस आणि नोचा प्रश्न उत्तर पण करू शकता, आणि जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे ते इथे लिहायचे, कधी, कुठे, कसे, केव्हा, हे जे प्रश्न विचारायचे तर ते इथे लिहायचे. आता आपल्याला विचारायचे कधी, तर कधीला आपण म्हणतोय वेअर, म्हणजे इथे होणार वेअर. बाकी वाक्यरचना सेम वेअर, आणि हे विल W कॅपिटल न काढता हे शॉर्ट मध्ये लिहायचं, वेअर विल दे हॅव परचेस हाऊस, परचेस हाऊस, ते हाऊस लिहायचं राहिलं बघा, हाऊस बाय नेक्स्ट जुलै. वेअर विल दे हॅव परचेस हाऊस बाय नेक्स्ट जुलै, म्हणजे ते जे घर खरेदी करणार आहेत नेक्स्ट जुलैला, ते कुठे खरेदी करणार आहे, वेअर, ते कुठे खरेदी करणार आहे, आलं लक्षात. ह्या अशा प्रकारे तुम्ही वाक्यरचना बनवू शकता, बरोबर. आता इथे तुम्हाला बिफोर स्पेसिफिक टाइम, इथे तुम्हाला स्पेसिफिक टाइम केलंय पुढच्या जुलैपर्यंत, हा स्पेसिफिक टाइम आहे. पण समजा आपल्याला एकाच वेळेला दुसरी पण ऍक्शन दाखवायची असेल तर ही वाक्यरचना परफेक्ट टेन्सची फ्युचर परफेक्ट टेन्सची वाक्यरचना कशी करायची ते बघूया. आता इथे दोन क्रिया आहेत बघा, बिफोर अनदर ऍक्शन, म्हणजे एक क्रिया आणि त्याच्यामध्ये दुसरी क्रिया असं पण आपण दाखवू शकतो ह्या क्रियेमध्ये, बरोबर, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये. बघा आता, तू येण्यापूर्वी आम्ही आमचे रात्रीचे जेवण जेवलेले असेल. तो लेट येणार असेल तो आई सांगणार ना, तू येणार आहेस पण आम्ही आमचं जेवण जेवलेलं असणार, बरोबर. म्हणजे दोन क्रिया आहेत, एक तर तो येणार आहे आणि आम्ही आमचं रात्रीचं जेवण जेवणार आहोत, दोन क्रिया आहेत. मग आपण आधी पहिले ही क्रिया दाखवू, आम्ही आमचं रात्रीचं जेवण जेवलेले असेल, ही भविष्य काळातली जी आहे फ्युचर परफेक्टची, ती आपण आधी दाखवूया. आम्ही आमचं जेवण म्हणजे कारण वी आणि आम्ही आमचं जेवण घेणार आहोत ना, घेतलेलं असेल म्हणजे इथे फ्युचर टेन्स आहे, म्हणजे वी विल हॅव, आणि आमचं जेवण घेतलेलं असणार रात्रीचं, म्हणजे आता जेवण घेणं म्हणजे इटन येणार किंवा हॅव पण येतं ना. हॅव म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे खाण्याच्या संदर्भात आपण हॅव वापरू शकतो किंवा इट वापरू शकतो. मग आता समजा हॅव वापरलं तर हॅवचं तिसरं रूप आहे हॅड, त्यामुळे वी विल हॅव हॅड, वी विल हॅव हॅड अ डिनर, म्हणजे आम्ही
आवर डिनर, आमचं जेवण ना, आवर डिनर, वी विल हॅव हॅड आवर डिनर, सॉरी, वी विल हॅव हॅड आवर डिनर, कधी, तू येण्यापूर्वी, म्हणजे इथे काय येणार, बिफोर यू कम. म्हणजे इथे लक्षात घ्या, इथे आपण भविष्यकाळ वापरलाय, पण हा जे दुसरं वाक्य आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये जर दोन वाक्यरचना असेल तर एक तुमचं फ्युचर परफेक्ट मध्ये वाक्य असतं आणि दुसरं जे असतं ते प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य असतं, सिम्पल प्रेझेंट इंडेफिनिट मध्ये. आलं लक्षात? वी विल हॅव हॅड आवर डिनर बिफोर यू कम. या आता समजा तुम्हाला हॅड कळलं नसेल तर तुम्ही असं पण लिहू शकता, वी विल हॅव, इटच्या ऐवजी काय येतं, इटचं तिसरं रूप काय येतं, इटन. हॅडच्या ऐवजी तुम्ही लिहू शकता इटन, म्हणजे इथे हॅड न लिहिता तुम्ही इटन पण लिहू शकता. वी विल हॅव इटन आवर डिनर बिफोर यू कम, म्हणजे तू येण्यापूर्वी आम्ही आमचं जेवण जेवलेलं असणार. हां, तू येण्यापूर्वी आम्ही आमचं रात्रीचं जेवण जेवलेलं नसणार. तू म्हणतोयस, पण बहुतेक आम्ही नाही, त्याच्या अगोदर नाही जेवणार. आपल्याला नाही दाखवायचंय, नकारार्थी दाखवायचं. तर आपलं नेहमीचा नकारार्थी असेल तर काय होणार, पहिलं आता तू, आम्ही आमचं जेवण, रात्रीचं जेवण जेवलेलं नसणार. आम्ही म्हणजे वी, हां, वी, नंतर विल नॉट, नकारार्थी ना, त्यामुळे विल नॉट, आणि मग पुढे हॅव, आणि जेवण जेवलेलं आपण काय म्हटलं, हॅड किंवा इटन. तर मग आपण हॅड लिहू किंवा इटन, काही लिहा, तुम्हाला जे जमेल ते लिहा. वी विल नॉट हॅव हॅड डिनर, काय नाही जेवलं असणार, डिनर, कधी, तू येण्यापूर्वी. मग पूर्वी म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार, डिनर बिफोर यू कम, म्हणजे इथे प्रेझेंट टेन्स वापरायचा. इथे तुमचा फ्युचर परफेक्ट आहे, तर इथे मात्र काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. यू कमच्या इथे प्रेझेंट टेन्स आहे. लक्षात आलं? हां, आता मी प्रश्नाला जरा वाक्यरचना बदलली आहे, कारण असं आपण कधी म्हणत नाही ना की तुम्ही आम्ही आमचं जेवण जेवणार आहोत का, असं आपण थोडंच विचारतो. त्यामुळे म्हटलं जरा ही वाक्यरचना प्रश्नाची बदलूया बिफोरच्या ह्याच्यासाठी, बिफोर आणि बायच्या ह्याच्यासाठी. तर आता बघा इथे कोणती वाक्यरचना घेतली, इथे मी दोन वाक्यरचना घेतली ती तुमच्या लक्षात येण्यासाठी घेतली. पुढच्या महिन्यापर्यंत तो हा प्रकल्प पूर्ण करू शकेल का, म्हणजे हा जो काय प्रोजेक्ट आहे तो हा पूर्ण करू शकेल का, हे आपण विचारले प्रश्न. हा, हो की नाही, हो तो पूर्ण करू शकेल, येस ही विल, किंवा नो ही वॉन्ट, असं उत्तर देऊ शकतो. पण आता प्रश्न कसा बनवायचा, तर आता हा प्रकल्प पूर्ण करू शकेल का. प्रश्नाची सुरुवात कशाने, हेल्पिंग वर्बने होते, म्हणजे नक्कीच कशाने होणार आहे, विल, बरोबर, विल, आणि मग सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट कोणता आहे, तो ना, तो म्हणजे काय होणार, ही, विल ही, आणि नंतर आपलं सहाय्यकारी विल ही हॅव. हे फ्युचर परफेक्टचं पूर्ण झालं. तो हा पूर्ण, विल ही हॅव कम्प्लिटेड, हां, किंवा फिनिश, म्हणजे पूर्ण करू शकेल ना, पूर्ण म्हणजे कम्प्लिटेड. आता आपण कम्प्लिटेड घेऊया किंवा फिनिश घेऊया, काही घ्या, कम्प्लिटेड दिस प्रोजेक्ट, हा प्रकल्प म्हणजे दिस प्रोजेक्ट, आणि कधी, पुढच्या महिन्यापर्यंत. महिन्यापर्यंत म्हटल्यानंतर काय लावायचं इथं, बाय, आणि पुढचा महिना म्हणजे नेक्स्ट मंथ, बाय नेक्स्ट मंथ. कळलं तुम्हाला? लक्षात आलं किती सोपं आहे ते? हां, विल ही हॅव, विल डब्ल्यू कॅपिटल वाढायचा, विल ही हॅव कम्प्लिटेड दिस प्रोजेक्ट बाय नेक्स्ट मंथ, म्हणजे तो पुढच्या महिन्यापर्यंत पूर्ण करू शकेल का हा प्रोजेक्ट. आणि इथे विचारलंय पुढच्या महिन्या अगोदर तो हा प्रोजेक्ट पूर्ण करू शकेल का, तो हा प्रकल्प पूर्ण करू शकेल का. इथे विचारले पर्यंत आणि इथे विचारले अगोदर. आता बघा अगोदर म्हटल्यानंतर काय येणार, बाकी वाक्यरचना सेमच येणार, बरोबर, काही फरक नाही. विल ही हॅव कम्प्लिटेड, इकडे फिनिश पण घेऊ शकता, कम्प्लिटेड काय, हा प्रोजेक्ट, हा प्रकल्प म्हणजे दिस प्रोजेक्ट, पूर्वी आहे ना, दिस प्रोजेक्ट पुढच्या महिन्या अगोदर. अगोदर म्हटल्यानंतर काय येणार, बिफोर नेक्स्ट मंथ, कसं वाटणार तुम्ही, विल ही हॅव कम्प्लिटेड दिस प्रोजेक्ट बिफोर नेक्स्ट मंथ,
तो हा प्रोजेक्ट नेक्स्ट मंथच्या पूर्वी पूर्ण करू शकेल का? आता इथे सुद्धा तुम्ही WH ने पण प्रश्न बनवू शकता म्हणजे तो हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करू शकेल, कसा विचारायचा असेल तर ह्या व्हीलचा W कॅपिटल स्मॉल काढायचा आणि इथे काय येणार, कसाला काय म्हणतो आपण, हाऊ. त्यामुळे इथे करायचं हाऊ. बाकी सगळं कसं, हाऊ विल ही हॅव कम्प्लिटेड दिस प्रोजेक्ट बाय नेक्स्ट मंथ, किंवा इथे पण तुम्ही तसं करू शकता, किंवा हाऊ विल ही हॅव W स्मॉल काढायचा, हाऊ विल ही हॅव कम्प्लिटेड दिस प्रोजेक्ट बाय बिफोर नेक्स्ट मंथ. म्हणजे अगोदर म्हणायचं असेल तर तुम्ही काय लावणार, बिफोर. अगोदरसाठी काय येणार, बिफोर. आणि पर्यंत लिहायचं असेल तर बाय. इथे लिहिते मी पाहिजे बाय, जेव्हा तुम्हाला दाखवायचं ते म्हणजे काय, पर्यंत. हां, आणि बिफोर म्हणजे काय, अगोदरसाठी तुम्हाला काय लिहायचंय, बिफोर. तर हे लक्षात ठेवलं तर तुम्ही पूर्ण करू शकता. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जर तुम्ही सब्जेक्ट बदलून सब्जेक्ट आणि वर्ब बदलले तर तुम्ही कितीतरी वाक्यरचना करू शकता. इथे सब्जेक्ट वेगवेगळे तुम्हाला माहिती, आय, वी, दे, ही, शी, इट. त्याच्यामध्ये विल हॅव तर सगळीकडे सेम राहणार आहे, म्हणजे तो काहीच फरक नाहीये, बरोबर. फक्त क्रियापदामधला तुम्हाला जे कुठल्या क्रिया दाखवायची असेल ते तुम्ही दाखवू शकता. हां, तर ही क्रिया इथे दाखवायची आणि त्याप्रमाणे सब्जेक्ट बदलायचं आणि त्याप्रमाणे वेगवेगळे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स करा, वेगवेगळे निगेटिव्ह सेंटेन्स करा आणि वेगवेगळे क्वेश्चन पण बनवा. आणि हे करताना ते पुढच्या जुलैपर्यंत, पुढच्या आठवड्यापर्यंत, पुढच्या दिवसापर्यंत, 5 दिवसानंतर असं जर दाखवायचं असेल तर बाय आणि बिफोरचा वापर करून तुम्ही कितीतरी वाक्यरचना करू शकता. म्हणजे फ्युचर तुम्हाला एखादी गोष्ट कल्पना तुम्हाला मांडायची असेल तर त्यासाठी हा फ्युचर परफेक्ट टेन्स हा तुम्ही मांडू शकता. एखाद्या तुम्ही मनामध्ये ठरवता ना की पुढे मी एवढ्या वर्षांनी मी हे काम असं असं करीन, त्याच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. तर बघा, प्रयत्न करून वेगवेगळ्या प्रकारची वाक्यरचना बनवून बघा आणि नाही जमलं तर नक्की मला कॉमेंट्समध्ये विचारा. मला नक्की आवडेल तुम्हाला उत्तरं द्यायला. ओके, बाय अँड टेक केअर.